चला मॅचला होते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आहे. गव्हाण विरुद्ध मोराबे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया पहिल्या सत्रासाठी. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील रोशन पाटील तारा यांचा आवाज. थँक्यू. मोराबे आणि गव्हाण या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. आणि बॅटिंगसाठी मोराबे संघाची पहिली जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. विनय कोळी हा खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये आलाय. धावा बेलपाडा संघाच्या अगेन्स्ट गव्हाण टीमने वाचवल्या आणि एका बाजूने नावेखाडी संघाच्या अगेन्स्ट धावा बनवणारा मोराबे संघ आपण पाहताय. आता इथे मेगा उलटफेर होईल का या मॅचमध्ये, कारण ज्याने धावा बनवल्या तो आता पहिला बॅटिंग करतोय, त्यामुळे त्यांना पुढच्या सत्रामध्ये धावा वाचवायच्या. ज्यांनी धावा वाचवाय त्यांना पुढच्या इनिंगमध्ये धावा बनवायच्या. इथे लो फुल टॉस बॉल, ड्राईव्ह लेंथवरती बॉल, हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान पहिल्या बॉलवरती सिंगल घेताना हा खेळाडू प्रवीण ठाकूर आणि त्यांच्या बरोबरीने विनय म्हात्रे हे दोन्ही खेळाडू. विनय कोळी हा गोलंदाज आपण पाहता. विनय वर्सेस विनय असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. गव्हाण संघाचा पहिला गोलंदाज. हा सामना 4 षटकांचा राहील. पुढचा सामना रॉयल स्पोर्ट्स उल्वे विपक्ष नवापाडा. चला दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. तुषार कोळी आणि एका बाजूने प्रतीक जोशी. सर दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे ऑन साइडला फटका, बॉल उंच गेलाय, अंतर मात्र कमी कापलं. झेल खाली आले, क्षेत्ररक्षक पकडला झेल, टिपलाय झेल आणि संपला. त्या ठिकाणी आपण पाहता विनय म्हात्रे या खेळाडूचा खेळ. डाव्या हाताचा खेळाडू त्याचा झेल पकडला आणि झेलबाद झाला. शुभम कोळीने हा झेल पकडला आणि हा खेळाडू इथे झेलबाद होताना आपण पाहताय. निर्णायक क्षणाला हा विकेट. सेकंड बॉल मध्ये मिळाला फिल्डिंग करणाऱ्या गव्हाण टीमला. 1 रनमध्ये 1 गडी बाद झाला होताना आपण पाहताय. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज विनय कोळीने. या ओव्हरमध्ये नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील. मागच्या सामन्यामध्ये आशिष म्हात्रे 9व्या क्रमांकावरती आला. त्याने केलेली बहारदार इनिंग आपण पाहिली. त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय राहिली आपल्या टीमसाठी. आणि यावेळेस आपण पाहता 3ऱ्या क्रमांकावरती प्रफुल्ल पाटील हा खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये चाललाय. पुढच्या लढतीचा टॉस केला जाईल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन रॉयल स्पोर्ट्स उल्वे आणि एका बाजूने नवापाडा हे 2 संघ असतील. आज खरं तर चांगल्या लढती तुम्हाला या स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळतील. चौथा सामना शेलघर विपक्ष रांजणपाडा अशी लढत देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सर्व संघांना सूचना राहील अगदी वेळेवरती आपण रिपोर्टिंग करा, कारण थोडा उशीर झाला स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये. पहिला दिवस उद्घाटनीय सामना आणि उद्घाटन थोडा लेट झालाय. प्रफुल्ल पाटील शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र अक्रॉस द लाईन हा फटका सजवायचा त्यांना होता, परंतु विनय कोळीचं हे षटक जिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धाव फलकावरती स्थिरावलेल्या 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहता. PTC चे कॅमेरामन त्यांचंही कौतुक करावं लागेल. जॉब बरोबरने हाही खरं तर त्याही छंद जोपासला. कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल, कारण कधी कधी काही गोष्टी तुम्हाला तडजोड करावी लागते. आणि इथे मात्र चांगली तडजोड बॅकफुटला गेले, इनसाइड आउट गॅप मध्ये फटका आहे आणि इथे मात्र बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार आलाय चौकार 4. पाहता पंचांच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी एका बाजूने आमचे खरं तर भोईर कैलास शेठ भोईर आपटा, त्यांना आपण पाहता स्क्वेअर लेग पंचा भूमिकेमध्ये. इथे उडवला बॉलला,
लॉंगॉनच्या दिशेमध्ये जजमेंट चुकलं आणि बॉल डोक्यावरून चला बाहेर गेलात आपण. चला प्रयत्न होते बॉल अडवण्याचा, परंतु बॉल अगदी सीमारेषाला बाहेर गेला. थोडंसं जजमेंट चुकलं फिल्डिंगमध्ये. त्या ठिकाणी पाहिलं खराब खरंतर प्रयत्न राहिले या खेळाडूच्या आणि तिथून मात्र चौकार मिळाला. शुभम होता आय थिंक डीपमध्ये. चांगला फटका होता अगदी पायामध्ये टाकलेला फुलर लेनचा बॉल आणि त्याला मात्र लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. आणि त्यानंतर पुढचा बॉल, याही वेळा लॉफ्ट केला बॉलला. झेल खाली शुभम आलाय आणि या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. असं म्हणतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जेव्हा तुमच्या पदरी अपयश येतं तेव्हा तुम्ही त्यातून काहीतरी शिकता आणि इथे मात्र त्यांना शिकायला मिळालं. खराब फिल्डिंग झाली, त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि चांगला झेल टिपला त्या ठिकाणी खेळाडू प्रफुल्ल पाटीलचा शुभम या खरंतर क्षेत्ररक्षकाने. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल बाद झाला. धाव फलकावरती आपण लागताना पाहता त्या ठिकाणी 2 गडी बाद 9. प्रफुल्ल बाद झाला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये चला रोहन पाटील. आशिषला मागे का ठेवतायत? तर आशिष देखील त्या ठिकाणी मनातल्या मनात प्रश्न विचारत असेल, कारण त्यांनी केलेली फलंदाजी ही खरं निर्णायक राहिली. परंतु कधी कधी एखाद्या संघाची क्रमवारी ठरलेली असते. 1 डाऊनला विराट कोहलीच येईल, 4थ्या क्रमांकावरती के.एल. राहुलच येईल आणि इथे आपण पाहता आशिषला थोडासा मागे ठेवलाय. ओपनिंगला शुभमन गिल आणि रोहित शर्माच असेल. हा प्रोटोकॉल कधी कधी ठरलेला असतो, परंतु कधी कधी तुम्हाला परफॉर्मन्सनुसार देखील चेंजेस करावे लागतात. मैदानामध्ये सिच्युएशननुसार तुम्हाला त्या ठिकाणी बदल करावा लागतो. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये येईल तेव्हा आशिष मात्रे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता त्या ठिकाणी प्रवीण ठाकूर आणि एका बाजूने रोहन पाटील. प्रवीणने 1 रनचं योगदान आपल्या टीमला दिलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी परेश कोळी सेकंड ओव्हरमध्ये आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. 9च्या सरासरीने किमान 36 ते 40 पर्यंत पोहोचू शकतोय या ठिकाणी मोरावे टीम. पण इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. नेक्स्ट बॉल स्विच इट करायचा आहे. पहिला बॉल सुरुवातीला खरं तर मनामध्ये ठरवलं होतं की या बॉलला मी स्विच इट करेन आणि त्या ठिकाणी बॉल टप्पा पडला तर खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. कोणताही मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आला नाहीये आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळाला परेश कोळी या खेळाडूच्या माध्यमातून, या गोलंदाजाच्या माध्यमातून. 2 दिवस ग्रामीण आणि 2 दिवस लीग फॉर्मॅट तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. लोवा फुल टॉस हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला. ऑन साइड मध्ये 1 रन घेतली आहे त्या ठिकाणी प्रवीण ठाकूर आणि त्याच्या बरोबरीने रोहन पाटील या दोन्ही फलंदाजाने. रोहनला खरं तर मागच्या सामन्यामध्ये फारसा चांगला इम्पॅक्ट टाकता आला नव्हता जेव्हा संघ बॅकफुटला चालला होता. परंतु या मॅचमध्ये निर्णायक मॅचमध्ये जर का तुम्ही इम्पॅक्ट टाकला आणि हा सामना जर जिंकला तर तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट सेमीफायनलमध्ये तुम्ही प्रवेश कराल. कारण 2 दिवसीय स्पर्धा आहे, 16 संघ. तिसरी फेरी म्हणजे डायरेक्ट सेमीफायनल. मग सेमीफायनलमध्ये गेला की बऱ्याच घडामोडी घडतात. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी खास करून महत्त्वाचा. डू ऑर डाय. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत या मॅचच्या दरम्यान. बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार. परेश कोळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रोहनसाठी हा बॉल एज लागून मागे चाललाय. कमालीची फिल्डिंग. थ्रो झाला वेगवान. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट त्या ठिकाणी आपण होताना पाहता. क्विक सिंगल, चिक्की सिंगल रन त्या ठिकाणी घेतली दोन्ही फलंदाजाने. 1-1 रन महत्वाची आणि त्या रन मात्र बनवत असताना हे दोन्ही खेळाडू. 11 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद 11. दुसरं षटक मार्गस आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये मोठी इनिंग वैयक्तिक जास्त करून पाहायला मिळाली नाहीये. आशिषने वैयक्तिक 3 मध्ये 15 केल्या होत्या. इथे ऑन साइडला स्लॉक स्वीपचा हा फटका होता. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. प्रोटेक्शन चांगलं, थ्रोही सुंदर पाहायला मिळाला. दरम्यान 1 रन मिळाली बॅटिंग करताना मिहिरा स्पोर्ट्स मोरावे टीमला. धावसंख्येत वाढ. 12 धावा धाव फलकावरती, गडी बाद झालेले 2. षटक क्रमांक दुसरं 1.4 चेंडूंचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्या. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सलग 3 रन. धीम्या गतीचा बॉल होता. बघा हे व्हेरिएशन आहे. कधी कधी एखादा बॅटर आपल्या बॅटचा फ्लो अतिशय वेगवान असतो आणि कधी कधी तो रिदम मध्ये नसतो. आणि इथे आपण पाहिला हा धीम्या गतीचा बॉल. तिथे फुटवर्क नव्हतं आणि थोडंसं स्विंग केलं, फिंगर रोल करत मात्र बॉल टर्न केला. उजव्या हाताच्या फलंदाजाला लेग ब्रेक होता, परंतु लेफ्टी बॉलरचा ऑफ ब्रेक होता. त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये परेश कोळी या खेळाडूच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल समोर रोहन. इथे फुल टॉस. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. बॉल मागे चालला. बॅकअप आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरा रनचा प्रयत्न झाला आणि 2 धावा त्या ठिकाणी परावर्तित केल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि इथून आपण पाहताय या 2 रनने मात्र संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती लागली आहे. 2 गडी बाद 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट.
2 गडी बाद 14. निशांत आमचे डीजे त्या ठिकाणी लंच ब्रेकसाठी तेही रवाना झाले मध्यान्ह भोजनासाठी. करता दुपारचं हे सत्र आहे. कॅलरीज गेन त्यांना करावं लागतील कारण सतत तेही बिझी असतात. प्रत्येकजण पंच, समालोचक, स्कोरर आपण त्यांना पाहता. लाईव्ह टेलिकास्ट टीम डे नाईट अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. नाईट क्रिकेट, डे क्रिकेट. यंदाचा हंगाम तर अक्षरशः उधाण आलं स्पर्धांना. चला टाईम अलर्ट आहे बघा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. चेतन ठाकूर सांगता स्वतः चांगले खेळाडू आहेत. टाईम अलर्ट, टाईम इज मनी. चला नवापाडा आणि उल्वे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नवापाडा विपक्ष त्या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्स उल्वा अशी लढत तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. वेळेला महत्त्व दिलं जाईल. तर तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय समीर कोळी हा खेळाडू. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 7.00 सरासरीने 14 आल्या. आता समीर कोळी या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय. समोर फलंदाज आपण पाहता प्रवीण ठाकूर. पहिला बॉल खोलात टाकला होता, फ्लाईट दिली आणि तिथे मात्र आडव्या बॅटने हा फटका सजवायचा होता. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मी मगाशी म्हटलं ज्या संघाने धावांचा पाठलाग केला तो संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि ज्याने धावा वाचवला तो मात्र बॉलिंग करतो. त्यामुळे आता एक वेगळं समीकरण तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. गुणवत्ता तुमची तुम्हाला सिद्ध करावी लागेल. हाफ ट्रॅकर हा फटका स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये ढकललाय. हा पाम जॅक करायचा होता पण तो एकच रन. त्या ठिकाणी फिल्डर उभे होते. नवाखाडी संघाने जर का धीरजच्या अगेन्स्ट तर आशिष आय थिंक त्याच्या अगेन्स्ट जर का ही रणनीती वापरली असती डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ऑलरेडी पहिला फिल्डर उभा केला असता तर कदाचित रन वाचवता आले असत्या. पण तिथे कधी कधी प्रसंग अवधान आणि प्रेझन्स ऑफ माइंड फार महत्वाचं राहतं आणि इथे मात्र रन आली 1. धाव फलकावरती आपण पाहता आतापर्यंत 15 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल रोहनसाठी आणखीन एक बॉल स्विंग आणि मिस आणि स्वतः त्यांनी मैदान सोडलं बघा. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय रोहन पाटील. खेळाडू वृत्तीचं उत्तम दर्शन त्याने घडवलंय. स्वतःहून मैदान सोडलंय. नवापाडा टीमचा कॅप्टन इथे आलाय. मी विनंती करतोय रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमच्या कॅप्टनला आपणही टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. पुढची लढत बिग फाईट उरण परिसरातील संघ नवापाडा, धाकटी जुई, बोरकार आणि विंधने, कंटवली हा परिसर आपण पाहिला. दिगोड आहे त्या परिसरातला हा संघ नवापाडा, टाकीगाव. तर या गावांचा उल्लेख होईल. क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान या परिसराचं राहिलं आणि एका बाजूने आपण पाहता उल्वा नोड मधला रॉयल स्पोर्ट्स उल्वे तुषार कोळी. चला नीरज मैदानाच्या दाखल होताना मग पाहताय या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती कमबॅक गव्हाण संघाचं पाहायला मिळालं. इथे बॅकफुटला गेले, हॅमर केलाय, फटका फसलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आला झेल खाली, झेल टिपलाय रोहन कोळीने आणि इथून मात्र आणखीन एक धक्का बसलाय मोराबे टीमला. मिहिरा स्पोर्ट्स मोराबे संघ बघा खरं तर मागच्या सामन्यामध्ये 38 धावांचा पाठलाग करताना प्रचंड संघर्ष करावा लागला. सन्माननीय विजयजी मोकल यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या आपण मुख्य मंचकावरती आपलं स्वागत. चला उल्वे टीमचा कॅप्टन नवापाडा संघाचा कॅप्टन इथे आला. उल्वे टीमच्या कॅप्टनला सूचना राहील आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करा. आदरणीय विजयजी मोकल साहेबांना विनंती राहील आपण या मुख्य स्पर्धेत आपलंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. नवीन खेळाडू आशिष गेम चेंजर क्या बात आहे. 617 नंबर जर्सी आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला. या ठिकाणी मग पाहताय विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती ऑन हॅट्रिक. 15 धाव फलकावरती 4 गडी बाद 15. नवीन फलंदाज आशिष मात्रे जानेकर. तर या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी मोरावे संघाला आपलं कमिटमेंट दिलं, मोरावे संघाला चांगलं डेडिकेशन दिलं. तो खेळाडू या ठिकाणी मग पाहताय 6व्या क्रमांकावरती आला मैदानामध्ये आणि हे षटक मात्र निर्णायक राहिले आतापर्यंत गव्हाण टीमसाठी समीर कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅकफुटला गेले, कट केलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी बघा. थोडंसं व्हेरिएशन त्या ठिकाणी कटर बॉलचा वापर. टॉस झाला, चेंडू बॅटला एज लागून मागे गेला आणि त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू. आतापर्यंत आपण पाहिलं 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली, गडी बाद केले 2. पुढचा बॉल ऑन साइडला हा फटका आहे, मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढलाय आणि त्या ठिकाणी चौकार आला आशिषच्या माध्यमातून. जिथे धावगती प्रचंड मंदावली होती आणि अशा ठिकाणी मात्र हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टोटल धावा आल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 19. चला फिल्डिंग सेटअप आपण लगेच लावून घ्या, वेळ जास्त घ्यायचा नाहीये प्लीज. गव्हाण संघाला सूचना राहील वेळ आपण अधिकचा घेऊ नका.
गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी, ग्रामस्थ मंडळ नावेखाडी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे आमदार चषक पनवेल उरण 2024 हे पर्व. स्पर्धेचे उद्घाटक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, सन्माननीय प्रमुख सत्कार मूर्ती पनवेलचे हॅट्रिक आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब, उरणचे दमदार आमदार महेश बालदी साहेब, सभागृह नेते पनवेल महानगरपालिका परिषदा ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे उद्योगपती नावेखाडी अध्यक्ष कानाशेठ ठाकूर, आदरणीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अरुणशेठ भगत, सन्माननीय पनवेल पंचायत समिती सदस्य सौ रत्नताई घरत यांना आपण पाहता. नावे ग्रामपंचायत सरपंच विजेंद्र पाटील गोट्याबाई, अरुणशेठ ठाकूर ग्रामपंचायत सदस्य नावे, त्यामध्ये सागरशेठ ठाकूर सदस्य ग्रामपंचायत नावे. खतर या विविध मंडळींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. फुलटॉस बॉल 20 मध्ये फटका, बॉल मात्र चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, आला षटकार, 6 धावा. क्या बात आहे. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल गेला, त्या ठिकाणी टायमिंग प्रॉपर होतं, फुटवर्कचा योग्य वापर, बॉल हवाई सफर आणि तिथे मात्र षटकार, 6 धावा आल्या, 25 रन धाव फलकावरती. विक्की कोळीवरती हे आक्रमण आपण होताना पाहताय. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला हा फटका आलाय. इथे गॅप मध्ये बॉल आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी मागे, परंतु 2 धावा मिळतील. प्रवीण ठाकूर हा खेळाडू संघर्ष करतो धावा बनवण्यासाठी. 2 रनचा हा फटका. 27 वरती पोहोचला त्या ठिकाणी मोराबे संघ, 4 गडी बाद 27. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, इनिंग संपण्या अगोदर उल्वे टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. जर आपण लेट झाला तर समोरच्या टीमला टॉस विन दिलं जाईल. काही पेनल्टी असेल तर तुम्हाला त्याला सामोर जावं लागेल. उल्वे संघाचा कॅप्टन प्लीज. इथे आपण पहिला लिडिंग एज लागली, बॉल मागे चाललाय, गल्लीमध्ये झेल टिपलाय, अलंकारने झेल टिपलाय आणि खेळाडू झेलबाज झालाय प्रवीण ठाकूर. खरं तर आपण पहिला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका त्याला खेळायचा होता, तिथे आपण पाहता विकेट मिळाला. प्रवीण ठाकूर ज्याने एक षटकार आणि 2 धावा केल्या होत्या, तो खेळाडू बाद झालाय. धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 5 गडी बाद 27. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय शिवांशू भोईर, यंग टॅलेंट, कमी वयाचा खेळाडू शिवांशू या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. चला, उल्वे टीमचा कॅप्टन रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला पुन्हा एकदा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर कॅप्टन टॉस साठी आपण इथे रिपोर्टिंग करा. शिवांश भोईर या ठिकाणी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. अतिशय खरं तर खराब कामगिरी राहिली आहे पहिल्या काही षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या मोराबे संघाची, ज्यामध्ये प्रवीण ठाकूरने चांगले योगदान आपल्या टीमला दिलंय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टोटल रन धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 5 गडी बाद 27 धावा. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी म्हटलं. आणि खरं तर आज नावेखाडी ग्रामस्थ आणि त्याचबरोबरने श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन, दमदार आयोजन तुम्ही पाहताय. इथे टो क्रशर यॉर्कर आणि पंच सांगत असताना इम्पॅक्ट लाईन पिचिंग डाव्या आयशीच्या बाहेर आणि त्यामुळे खेळाडू सुरक्षित. 2 धावा आल्या त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात. इतका वेगाने बॉल होता की बॉल त्याच्या पायाला लागून आपण पाहिला त्या ठिकाणी अगदी 30 सर्कलच्या बाहेर गेला, एवढी गती होती या चेंडूमध्ये. 2 धावा इथे मिळाल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चालला. लेग बायच्या 2, 29 धावा. धावा कशा का होईना या क्षणाला येणं फार गरजेचं आहे, कारण लास्ट ओव्हरमध्ये जितक्या धावा तुम्हाला मिळतील तितका तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं हे षटक. इथे देखील आपण पाहिला क्रॉस बॅटेड खेळाचा बॉल मात्र चला लॉंग ऑन मध्ये. फटका सुंदर होता, बॅटच्या टो एंडला लागला आणि बॉल मात्र झाला एका टप्प्याने लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 4 रनसाठी आला हा चौकार. 33 धावा, 5 गडी बाद 33 धावसंख्या आपण पाहता धाव फलकावरती लागताना. चांगली स्ट्रॅटर्जी. चला, नवीन चेंडू पूर्वा, नवीन बॉल त्या ठिकाणी दिला जाईल. पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी, जलाशय आहे, त्यामुळे कधी कधी बॉल त्या साईडला गेला की नवीन चेंडूची पूर्तता केली जाते. आणि इथे लास्ट बॉल आहे आणि समोर पुन्हा एकदा आहे शिवांश भोईर खेळाडू, ज्याने वैयक्तिक 4 रनचं योगदान आपल्या टीमला दिलंय. आणि इथे स्विंगानं मिस. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 बाद 33 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. सन्माननीय हरेश्वरजी तांडेल साहेब यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत. या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय हरेश्वरजी तांडेल साहेब, एका बाजूने रॉयल स्पोर्ट्स उल्वे तर दुसऱ्या बाजूने नवापाडा. चला कॅप्टन या आपण प्लीज.
हरीश्वरजी तांडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. सामना 5 षटकांचा राहील. रिव्ह्यू शक्यतो दिला जाणार नाहीये कारण आडवा अँगल नाहीये कॅमेऱ्याचा. पंच जेव्हा रिव्ह्यू घेतील तेव्हा चेक केलं जाईल. हेड अँड टेल. चला उल्वे संघाचा कॅप्टन कॉल करतोय. टेल कॉल आणि इट्स अ टेल. टॉस जिंकलाय उल्वे संघाने. फक्त निर्णय तुमचा काय आहे ते सांगायचा. यस, निर्णय पेंडिंग. थँक्यू सो मच, मान्यवरांचा आभार. टॉस जिंकलाय त्या ठिकाणी उल्वे संघाने. निर्णय पेंडिंग आहे. आपण याही मॅचकडे जाऊया. टार्गेट 34 आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 33 आल्या. 34 टार्गेट उभं केलंय त्या ठिकाणी गव्हाण संघासमोर. चला लगेच पहिली जोडी मैदानामध्ये पाठवा. आता वेळ कमी आपल्याकडे आणि उल्वे संघाला ही सूचना राहील. टॉस आपल्या बाजूने लागला. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. त्यामुळे जो का निर्णय असेल तो निर्णय तुम्ही घ्या. इथून पुढे जो संघनायक पहिला येईल त्याला आपण टॉसचा कौल देऊया कारण त्यांची उपस्थिती फार महत्वाची होती. नवापाडा संघ टॉस गमावलाय. उल्वे संघाने टॉस जिंकलाय. जो निर्णय असेल तो उल्वे संघाला विनंती राहील. हा सामना संपला की तात्काळ आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. 34 समीकरण मैदानामध्ये आलंय आणि पहिली जोडी गव्हाण संघ आपण मैदानाकडे दाखल करा. आघाडीची पहिली जोडी त्या ठिकाणी दाखल करायची आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब नावे खाडी आयोजित आमदार चषक पनवेल उरण 2024चं हे पर्व आपण पाहत आहे. आजचा पहिला दिवस, उद्या शेवट. त्यानंतर नावे खाडी प्रीमियर लीग 2 दिवस तुम्हाला या स्पर्धेचा देखील आनंद घेता येईल. या क्रीडांगणावरती संपूर्ण गावातील खेळाडू तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. पहिली जोडी गव्हाण संघाची दाखल होत आहे. नयन आणि त्यांच्या बरोबरीने रोहन हे 2 खेळाडू. नयन आणि रोहन हे 2 खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतात. सामना कसा होईल, सामन्याचा रिझल्ट काय असेल हे देखील फार महत्त्वाचं. नवापाडाचे खतर पाडीराखे प्रमोद भाई, बी अडलूक आणि एका बाजूने रोशन त्यांचे सर्व सहकारी याकरता स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर पुढचा सामना असेल 4था शेलगर विपक्ष रांजणपाडा. आयोजकांना विनंती राहील आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधा कारण पुढच्या लढती अगदी वेळेवरती आपल्याला संपन्न करायच्या. दुपारचे 2 वाजले आणि हा तिसरा सामना सुरू आहे मैदानामध्ये. टार्गेट 34चा आहे. 34 येणाऱ्या 24 बॉलमध्ये चेंडू आणि धावांमधलं अंतर जर आपण पाहिलं तर 10 रनचा गॅप आहे. एखादा मोठा फटका त्या ठिकाणी मिळाला किंबहुना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत जरी पुढे गेले तरीही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि यावेळेस आपण पाहताय खरं तर विनय म्हात्रे पहिल्या षटकासाठी आला. त्याच्या बरोबरीने समोर फलंदाज रोहन आणि विनय कोळी ब्रदर्स मैदानामध्ये आहेत. खूप चांगली स्पर्धा, चांगलं असं आयोजन नावेखाडी नगरीमध्ये आपण पाहता अनुभवतोय. श्री महेश्वरी मैदान नावेखाडी उत्तरपाडा रामबाग. गुगलवरती सर्च करता तुम्ही लगेच पोहोचाल इथे रामबागवरती. अप्रतिम असा हा परिसर राहिलाय. उल्वे नोड, उल्व शहर आणि त्याच्या अगदी बाजूला अटल सेतू, त्याच्यानंतर मात्र रामबाग आणि नावेखाडी गाव. मागे आपण जर गेला तर हिल स्टेशनला तुम्हाला नावेगाव देखील पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये आला विनय म्हात्रे आणि समोर असेल त्या ठिकाणी विनय कोळी. छोटा पॅक मोठा इम्पॅक्ट त्याला नयन कोळी माफी असावी. नयन कोळी, नयन आणि रोहन. नयन कोळी हा खेळाडू स्टॅकिंग एंडला आलाय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. फुल टॉस वरती फक्त दिशा दिली आहे. क्या बात आहे. अनऑर्थोडॉक्स टाईप हा फटका होता मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय खरं तर खेळाडूचा नयन कोळीचा आणि नयन रम्य हा फटका त्याचा राहिला. त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका वेगाने निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा आल्या आणि सुरुवात मात्र 4 रनने केली. अकाउंट ओपन झालंय. आता फक्त 30च करायचे देणाऱ्या 23 चेंडूमध्ये. 23 बॉल आणि 30 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आज खरं तर आपण पाहिले अगदी लो स्कोरिंग लढती पाहायला मिळाल्या संपूर्ण दिवसामध्ये, ज्यामध्ये आणखीन एक लो स्कोरिंगची मॅच. परंतु मोराबे संघाकडे असणारी वेधक गोलंदाजी, त्या गोलंदाजीच्या जोरावरती या धावा त्यांना वाचवता येतील का? कारण असं म्हणतात आधी
सिद्ध व्हा आणि मग तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. त्यामुळे तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. या धावा वाचवताना विनयच्या अगेन्स्ट नयन हल्ला बॉल करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. फिल्डर आहे डीप मध्ये. मिड विकेट क्षेत्राकडे टिपलाय झेल आणि संपलाय त्या ठिकाणी नयन कोळीचा खेळ. हा पहिला धक्का राहिला या ठिकाणी गव्हाण टीमला. पुकारानंतर लगेच प्रत्युत्तर. खरं तर ज्या दिशेने फिल्डर लावले होते त्यांच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट मिळाला. झेलबाद झाला मैदानाच्या आतमध्ये. नयन कोळी हा खेळाडू. अमर कोळी थँक्यू सो मच रोशनजी पाटील. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावर. अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आउटसाइड एज घेतली आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं होईल पतन. लगातार दुसरी सफलता मात्र अर्जित करत असताना विनय मात्रे हा गोलंदाज. नंतर मात्र गोलंदाज विनयचं पुनरागमन पाहायला मिळालंय. मागच्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज मात्र गमावलेत ते गव्हाण संघानं. धावा करायच्या त्या मॅच मध्ये टोटल 34 21 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. धावांचा पाठलाग करणं जड जाते. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे याही मॅच मध्ये मात्र संघर्ष करावा लागू शकेल तो गव्हाण टीमला. पाहूया इथे मात्र थोडासा जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. 2 विकेट गेल्यानंतर दडपण असेल गव्हाण टीमवर, परंतु हे दडपण जर झुगारायचं असेल तर इकडे भागीदारी करावी लागेल. सिंगल डबल्सवर सुद्धा तेवढंच कॉन्सन्ट्रेशन करणं फार गरजेचं असतं. हो, चॉप केला शेवटच्या क्षणाला. यावेळेस मात्र कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये सिंगल येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे सरकेल ती 5 या आकड्यावर. श्री गणेश क्रिकेट क्लब न्हावेकाडी आयोजित आपण ही स्पर्धा पाहताय. आमदार चषक पनवेल उरण 2024 भव्य दिव्य असं आयोजन. या स्पर्धेच्या निमित्तानं रामबागचं हे मैदान श्री महेश्वरी मैदान न्हावेकाडी उत्तरपाडा ग्रामस्थ मंडळ न्हावेकाडी, श्री गणेश मित्र मंडळ क्रिकेट क्लब न्हावेकाडी यांच्या तर्फे या ठिकाणी सुंदर असं नियोजनपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि पहिला दिवस या स्पर्धेचा. पहिले 2 दिवस तुम्हाला 16 ग्रामीण संघांचा खेळ पाहायला मिळेल. त्यानंतर 2 दिवस तुम्हाला न्हावेकाडी प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळणार आहे. 4 दिवस सलग या मैदानावर ही स्पर्धा. इकडे टच केलाय, ग्लान्स केला आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. 4. रोहन कोळीच्या बॅट मधून मात्र येतोय हा चौकार आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. 9 सोडून दिलाय हा चेंडू. ब्लॅक स्टिकच्या बाहेरून चालला आणि पंच तोच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या एकीने पुढे जाईल. दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा धाव फलकावर. 34 धावांचे लक्ष या मॅच मध्ये आहे. शॉट ऑफ लेंथ अकू टप्प्याचा बॉल. दिशा दिला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता
सुंदर असा फटका रोहन कोळीच्या बॅटमधून निघालाय. हा दुसरा चौकार. टीमची टोटल 14 या आकड्यावर. इथून आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 20चं समीकरण आहे. फारसं मोठं समीकरण नाहीये. इक्वेशन पहा, बॉल टू बॉल जवळ येऊन पोहोचलंय. परंतु असेच इक्वेशन पहिल्या दोनही मॅच मध्ये आपण पाहिले आणि त्या मॅचेस मात्र अगदी शेवटपर्यंत रंगल्या होत्या. त्यामुळं गोलंदाजी चांगली झाली. परंतु विनय मात्रेकडून अपेक्षित होतं एक चांगलं षटक. 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये धावसंख्या थांबेल, परंतु 2 रोहन कोळीच्या सलग आलेल्या चौकारानं मात्र इकडे थोडंसं पारडं जड होत असताना गव्हाण संघाचं रोहन पाटील दुसरं षटक घेऊन चला स्पीडअप करा. तीन ओव्हर्स मध्ये 20 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी गव्हाण संघाला. हवेशीर मैदान आहे. खाडी लगत आपण पाहतोय सुंदर असं क्रीडांगण. श्री महेश्वरी मैदान, नावेखाडी, उत्तरपाडा रामबाग जवळील मैदान. फुल टॉस होता. दिशा दिली यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेनं स्टीअर केलं होतं बॉलला आणि बॉल जाईल तो सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता सलगचा तिसरा चौकार मिळतोय गव्हाण टीमला. मागच्या 3 चेंडू आपण पाहिले तर 12 आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 वर. 18 रन्स ऑन अ बोर्ड. योग्य रीतीने धावांचा पाठलाग सुरू केलाय तो गव्हाण संघानं. ओवडबा पॅटर्न ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर उभा आहे. सरळ त्याच्या हातामध्ये विकेट डाऊन. 18 वर तिसरा झटका गव्हाण टीमला. टिपला झेल त्या ठिकाणी. उमेश ठाकूरनं विकेटची गरज होती ती मोराबे संघाला. फलंदाज बाद. सुशांतला मात्र शांत केलंय. चांगलं खेळत होता. एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. अलंकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहन पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. विकेटची गरज होती मिहिरा स्पोर्ट्सला आणि ती विकेट मात्र मिळवून दिले. जोडी फोडली जाते. कमबॅक करावा लागेल. चांगले गोलंदाज आहेत मोराबे संघाकडे सुद्धा. मोराबे संघ म्हटला की आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे त्यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द स्टम्प्स ना ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. तितकंही टायमिंग नव्हतं. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगल डबल सुद्धा रुटीन मध्ये जर आल्या तर फारसं दडपण येणार नाही गव्हाण टीमला.
हे सातत्याने करत राहावं लागेल, कारण फार मोठे टार्गेट नाहीये. फक्त रिस्क पत्करली तर इकडे विकेट जात आहे. त्यामुळं गोलंदाजांना सुद्धा अशी बॉलिंग करावी लागेल, फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडावं लागेल. टिचून मारा करावा लागेल. गोलंदाज तयार. हो, रिव्हर्स खेळले त्यावेळेस मात्र फटका चांगला कनेक्ट झालाय. बॉलला भिरकावून दिला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, चौकार. रोहन पाटीलच्या अगेन्स्ट मात्र रोहन कोळीच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, पंचांनी सांगितलं की नाही, लेग बिफोर द विकेटची बिलकुल सुतराम शक्यता नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. रोहन टू रोहन. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, लेग स्टिकच्या बाहेर पीच झालाय. पंच तेच सांगतात इकडे एक फटका जरूर कनेक्ट झाला होता, परंतु प्रत्येक चेंडूवर रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून धावा येतीलच असं नाहीये. रिव्हर्स स्वीप म्हटलं की दुधारी तलवार आहे. तुम्हाला अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवावी लागते, फटका कनेक्ट करावा लागतो. कनेक्ट नाही, टायमिंग सुद्धा चांगलं जुळावं लागतं, तरच हा फटका दिसायला छान, धावा मिळून द्यायला छान असतो. अन्यथा बऱ्याच वेळेला हा फटका खेळत असताना निर्धाव चेंडू, विकेट जाण्याची सुद्धा शक्यता, रिस्की शॉट आहे आणि ती रिस्क घेतली गेली रोहन कोळीकडून. इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावर, 3 मोबदल्यामध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची आवश्यकता. 11 नीडेड, रिमेनिंग 12. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आर्यन भोईर, मीरा स्पोर्ट्स मोराबे टीम कडून. बॅकफुटला जाऊन मात्र पूल केलाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय, स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता फरार, चौकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, परंतु 2 बॉल मध्ये महत्वाच्या 5 धावा मात्र जोडल्यात पटकन आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 28 धावा, 28. 6 धावांची गरज आहे. इकडून मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघाला सामना वाचवायचा म्हटला तर मोठा संघर्ष करावा लागेल, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाज तयार, आर्यन भोईर. हुक करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चांगला स्टॉप त्या ठिकाणी मयूरांचा. शॉट फाईन लेगला सिंगल, परंतु कन्वर्ट केली जाते एक धाव. पाच धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी असेल. 9 चेंडूंचा खेळ बाकी. समोर समोर ड्राइव्ह करतात यावेळेस मात्र पहा, सिंगल. जोखीम पत्करली जात नाहीये. विजयाकडे वाटचाल करत असताना टीम गव्हाण. 30 धावा धावफलकावर, 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच बी रेडी, बी अलर्ट. रॉयल स्पोर्ट्स उलवे आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची लगेच मॅच संपल्या. हो, सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कवसला क्षेत्ररक्षक आहेत परंतु नाही पोहोचू शकत आणि बॉल सीमा पार, जिंकलाय गव्हाण संघ.
सलग 2 सामने जिंकले ते गव्हाण संघानं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये मात्र प्रवेश करतोय. उल्लेखनीय कामगिरी. मीरा स्पोर्ट्स मोराबे संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमधला इकडेच थांबतोय. हार्ड लक टीम मीरा स्पोर्ट्स मोराबे. पुढच्या स्पर्धेत